नमस्कार. सॉरी. नमस्कार. आजचा विषय आहे रिसायकलिंग ऑफ द यूज्ड मिल्क बॅग्स. मागे एका माजी मंत्रींनी सांगितलं होतं की दुधाच्या पिशव्या कोट्यावधी अशा रस्त्यावर पडलेल्या सापडतात आणि लोकांचा असा म्हणणं असतं किंवा उपदेश असतो की सरकारने ते स्वच्छ करावं. पण मला माहिती आहेच की हात टाकणारे खूप आहेत आणि हात गोळा करणारे खूप कमी आहेत. आता आपण एक विचार करावा की आपल्या घरात आपण कसंही करू शकतो. स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि स्वच्छ भारत अभियान पण राबवण्यात येत आहे. पण आपण एक छोटासा प्रयोग करू शकतो. तुम्हाला घरी आलेली जी दुधाची पिशवी आहे ती तुम्ही एका बाजूने कापा, जे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे, आणि त्याला एका दोऱ्याने फिल्टरला दोरा लावा किंवा कशालाही दोरा लावा आणि जे कपडे अडकवण्याचे हे असणार त्या ह्याच्याने त्याला फिक्स करा. म्हणजे ते आणि कापलेली जो भाग जे तुकडा आहे तो पण त्याच्यात टाका आणि एक दिवस त्याला वाळू द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बॅगमध्ये त्याला ट्रान्सफर करा किंवा टाका. आणि स्वच्छ प्लास्टिक हे घेतलं जातं आणि त्याला रिसायकलिंग करता येतं. तर घाणेरडं आणि अस्वच्छ आपण रस्त्यावर पाहतो. आपले रस्ते किती घाण होत आहेत या कारणामुळे. आपण हा साधा प्रयोग जर घरी केला आणि मग ते तुम्ही महिन्यातून, आठवड्यातून तुमच्या सोसायटीच्या प्रमाणे सोसायटीच्या ह्याच्यामध्ये गोळा करा आणि महिन्याला तुम्ही एक रिसायकलिंग, जसं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या काही संस्था आहेत त्या ई वेस्ट आणि प्लॅस्टिक गोळा करतात, त्यांना जर तुम्ही दिला तो रिसायकलिंगला जाईल. हा साधासा प्रयत्न तुम्ही का करत नाही हे तुम्ही आपल्या मनाला विचारा. आपलं देश जर महागुरु व्हायचं असेल, स्वच्छता ही गरजेची आहे आणि स्वच्छता ही आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पाळली पाहिजे. जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच आपण आपला एरिया पण स्वच्छ ठेवावा, अशी एक सामान्य माणूस म्हणून माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि मी तुम्हाला जाता जाता ती एक डिस्पोजेबल बॅग दाखवतो, जी तुम्हाला लहान किती मोठी करता येते. त्याच्यामध्ये तुम्ही साचवा ना घरी. जर तुम्ही काटकसरीने जर प्लास्टिक वापरला तर एक बादली हा एक प्लास्टिक तुमचं गोळा होतं. जर तुम्ही पिझ्झा आणि बाहेरच्या गोष्टी मागवल्या तर ते जास्त होऊ शकत असेल. पण स्वच्छ प्लास्टिक करण्यात काय अडचण आहे ते सांगा, किंवा तुम्ही प्रयत्न तर करून बघा. आपलं शहर हे आपलं आहे, घर हे आपलं आहे, त्याला आपण स्वच्छ ठेवावं अशी एक सामान्य नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.